मुंबईमधून आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। मुंबईमधल्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याची शंका व्यक्त केली जातेय। मुंबईमध्ये 2012 साली जी मतदार यादी होती त्यामध्ये 1,03,00,000 लोकांची नावं होती, मात्र यावेळी 91,80,000 लोकांची नावं असल्याचं कळतंय। हा घोळ काय आहे, काय नेमक्या शंका व्यक्त केल्या जात आहेत हे सांगण्यासाठी मनश्री आपल्याबरोबर आहे। मनश्री, हा घोळ नेमका काय आहे? प्राजक्ता, ही जी आकडेवारी आता तू सांगितलीस की आधीची जी टर्म होती, हा घोळ हाच आहे की 2012 मध्ये जी आकडेवारी होती, मतदारांची संख्या होती ती 1,03,00,000 होती आणि आता ती कमी झालेली आहे। विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांचे नियमित करण्याचं काम हातात घेण्यात आलं। या मतदार याद्या जेव्हा नियमित करण्यात आल्या त्यावेळेस साधारणतः 11,00,000 नावं अशी होती की जी नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात आली। त्याची कारणं अशी सांगितली जात आहेत की अनेक मतदार हे मुंबई सोडून बाहेर स्थलांतरित झालेले आहेत। अनेक मतदारांची नावं ही पुन्हा पुन्हा येत होती, म्हणजे 2-2, 3-3 वेळा अनेक मतदारांची नावं सापडली, त्याच्यामुळे ती नावं बाहेर काढण्यात आलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या मतदारांची जी संख्या आहे ती ह्या निवडणुकीच्या दरम्यान कमी झालेली आहे। मात्र असं एकीकडे सांगितलं जात असलं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं, तरी सुद्धा दुसरीकडे आज अशी परिस्थिती आहे की मुंबईतल्या अनेक ठिकाणी, म्हणजे खास करून मालाड, बोरिवली, घाटकोपर, वरई यासारख्या ठिकाणी, यासारख्या क्षेत्रांमध्ये अनेक मतदारांना याद्यांमध्ये आपली नावं सापडत नाहीयेत। ज्यांनी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये मतदान केलेले आहे त्यांना आपली नावं ह्या पालिका निवडणुकीच्या मतदार यादीत मात्र सापडलेली नाहीये। त्याच्यामुळे मतदार हे नाराज होऊन अनेक ठिकाणी परत जाताना दिसतात। अनेक ठिकाणी, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर बोटांवरची शाई पुसली जाते। तर मुंबईत आणखी एक असा प्रकार आढळून आला की लोक मतदान करतायत मात्र बोटांवर शाईच लावली जात नाहीये। लोक स्वतःहून म्हणतायत की शाई लावा, तरी देखील कर्मचारी शाई लावत नसल्याचा आरोप मतदारांकडून केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच मतदार याद्यामध्ये मोठा घोळ असल्याचं आता समोर येत आहे। इतकंच नाही तर याआधी सुद्धा ऋतू तावडे असतील किंवा शीतल म्हात्रे असतील काँग्रेसच्या, यांनी सुद्धा आक्षेप घेतले होते की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। वॉर्ड पुनर्रचना झाली, त्याचा सुद्धा फटका अनेक मतदारांना सुद्धा बसलेला आहे, कारण नेमकं आपलं वोटिंग सेंटर कुठलं आहे हे मतदारांना कळू शकलेलं नाही। एका रात्रीत वोटिंग सेंटर अदलाबदल करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आहे की नेमकं कुठे जाऊन मतदान करायचं आहे। बरं, वोटिंग सेंटरवर पोहोचलं तरी आपलं यादीत नाव सापडेलच याची शाश्वती त्यांना नाहीये। घोळ असताना कुणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे का? अशी निवडणूक आयोगाकडे एखादी तक्रार आल्याचं काही पाहायला मिळतंय का? अजून तरी मतदारांपैकी कुणीही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचं समजलेलं नाहीये। जेव्हा आपण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी, सूत्रांशी बातचीत केलेली आहे, त्यांनी हेच सांगितलेलं आहे की साधारणतः 11,00,000 मतदार हे यादीतून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे कदाचित हा घोळ, हा गोंधळ निर्माण झालेला असू शकतो। नेमकं कारण काय आहे ते सूत्रांना किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना देखील अजून नेमकं कळलेलं नाहीये। मनश्री, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अनेक ठिकाणी घोळ असल्याचं चित्र जरी पाहायला मिळत असलं तरी तुमचं नाव जर मतदार यादीमध्ये असेल तर आपला हक्क बजावण्यासाठी लवकरात लवकर बाहेर पडा।